प्लॉटचा व्यवसाय करतो। त्या संदर्भात गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड महाल नागपूर इथे आम्ही वर्ष 2017 मध्ये मालमत्ता गहाण ठेवून ODAP कर्जासाठी आवेदन केले होते व त्या आवेदनासाठी बँकेच्या अटी व शर्ती अशा होत्या की त्यांनी गहाण असलेल्या मालमत्ता शहरी सीमेअंतर्गत व शासनाद्वारे सँक्शन मालमत्ता हव्या होत्या। तर आम्ही आमचे उज्ज्वल नगर येथील प्लॉट क्रमांक 39/7 मधील इंडिव्हिज्युअल फ्लॅट नंबर 202 व माझी डोंगरगाव इथे असलेला खसरा क्रमांक 44/1 पटवारी हलका नंबर 73 मौजा डोंगरगाव नागपूर ग्रामीण मधील 29 स्क्वेअर मीटर 2929 चौरस मीटर ट्रान्सफर गोडाऊन सँक्शन प्लॉट चे कागदपत्रे व फर्मचे 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न व आम्हाला त्या फर्म मधून येणारे वार्षिक उत्पन्नाचा आढावा व फर्मचे बँक स्टेटमेंट लावून बँकेत कर्जासाठी जमा केले। बँकेमधून काही दिवसानंतर गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड महाल नागपूर बोर्ड मीटिंगमध्ये आम्हाला बोलवून व आमच्या फाईलमध्ये लावलेल्या मालमत्तेची सविस्तर माहिती घेऊन आमचे कर्ज सँक्शन करण्याची हमी दिली व तुम्हाला 2,25,00,000 कर्ज पास करण्यात येत आहे व या कर्जाबद्दलचे मंजुरी पत्र तुम्हाला 2 ते 3 दिवसात प्राप्त होईल अशी हमी दिली। त्यावरून आम्ही व्यवहारामध्ये लोकांना पैसे देण्याबद्दलचे आश्वासन दिले, परंतु बँकेकडून 2 ते 3 दिवसानंतर अध्यक्ष रवींद्र दुरुककर यांचे फोन करून बँकेमध्ये बोलावणे आले व त्यांनी आम्हाला कळवले की तुम्ही दिलेल्या मालमत्ता ह्या 2,25,00,000 कर्जासाठी कमी पडून राहिलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला तुमचे आणखी कुठली मालमत्ता बँकेमध्ये जमा केलेल्या फाईलमध्ये लावावी लागेल। त्यामुळे त्याच क्षणी आम्हाला विचार पडला की आपल्याकडे बँकमध्ये जोडलेल्या ह्या 2 सँक्शन मालमत्ता आहेत। त्यावरून आम्ही त्यांना सांगितले की आमच्याकडे या मालमत्तेशिवाय इतर कोणतीही मालमत्ता सँक्शन नाही, सर्व जागा या ॲग्रिकल्चर आहेत व बँक ॲग्रिकल्चर जागेवर कर्ज देत नाही। त्यावर ते म्हणाले की तुम्ही आम्हाला जागा दाखवा, इतर गोष्टी आम्ही बघू। त्यावरून आम्ही त्यांना आमचा खसरा क्रमांक 88/1 मौजा डोंगरगाव पटवारी हलका नंबर 73 ही व इतर जागा दाखवल्या व त्यांना हेही स्पष्ट करून दिले की या जागेवर आर्किटेक्ट प्लॅनिंगनुसार मोजणी करून ते संपूर्ण प्लॉट आम्ही प्लॉट धारकांना विकले असून यांचेच हप्ते आमच्याकडे जमा होत आहे व तीच इन्कम फर्मच्या स्टेटमेंटमध्ये दिसत आहेत। हे सर्व कर्ज दुरुककर साहेबांसोबत मॅनेजेबल असल्यामुळे त्यांनी म्हटले की बोर्ड मेंबरची संपुष्टी करण्यासाठी म्हणून तुम्ही खसरा क्रमांक 88/1 चा मोठा प्लॉट असलेला आर्किटेक्ट प्लॅन मला आणून द्या व मी तो प्लॉट माझ्या हिशोबाने एक्स्ट्रा कोलेटरल सांगून बोर्ड मेंबरच्या संपुष्टी करण्याकरिता फक्त म्हणून मी हा प्लॉट मॉर्गेज ठेवतो आहे व मला माहिती आहे की या जागेवरील सर्व प्लॉट विकलेले आहे। तुम्ही या प्लॉटबद्दल निश्चिंत रहा, या प्लॉटबद्दल काहीही तुम्हाला त्रास होऊ देणार नाही। मरता क्या न करता या उद्देशाने आम्ही लोकांना दिलेल्या आर्थिक आश्वासनामुळे श्री रवींद्र दुरुककर यांच्या दिलेल्या खात्री व हमी वर आम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट क्रमांक 44 खसरा क्रमांक 88/1 मधला सगळ्यांना तुम्ही दिलेलंच आहे ना? हो बिलकुल की माझं यांनी जो मला बोलवण्यात गेलेलं होतं 11 आपल्या या तारखेला, मी सांगतोय तुम्हाला 11/9/2025 बोर्ड मीटिंगला मला बोलवण्यात गेलेलं होतं। कुठं आणि त्या मीटिंगमध्ये वाटाघाटी कर्ज खाते बंद करण्याकरता मला गांधीबाग सहकारी शाखेमध्ये मुख्य कार्यालय उपस्थित राहून कर्जाचे खाते बंद करण्याची चर्चा करण्यासाठी बोलावले होते। त्या मीटिंगमध्ये अर्जदारही उपस्थित होते, परंतु त्यांनी आमच्या विनंतीस कोणताही दुरजोरा न देता अचानकपणे स्वतःची मर्यादा ओलांडून दार उघडे आहे निघा बाहेर असे म्हणाले। तेव्हा मी व माझा भाऊ मीटिंगच्या रूममधून बाहेर पडत असताना गैर अर्जदार क्रमांक 1 यांनी मला साल्या धेडग्या नीच जातीच्या डॅश डॅश डॅश, कारण मी हे सांगू शकत नाही, तिथे लिहिलेलं गेलेलं आहे, अशा शब्दात जातीवाचक शिवीगाळ करून जेवे मारण्याची धमकी दिली। तसेच म्हणाले की साले हो तुम्हाला 420 मध्ये फसवतो व तुम्हाला रस्त्यावर भीक मागायला लावतो अशी शिवीगाळी व धमकी दिली। त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहे। तसेच सदरू घटनेच्या वेळेस तिथे अनेक लोक उपस्थित होते व बँक कर्मचारी उपस्थित होते। तसेच बँकेचे अध्यक्ष हे माझ्या वडिलांशी जुने पारिवारिक संबंधित आहे, त्यामुळे त्यांना आमच्या परिवाराची मंडळीबाबत व जातीबाबत दिल्लत आहे, म्हणजे त्यांना जाणीव आहे।
आदिवासी हलबा जातीचे आहेत नाही म्हणून यांनी बत्तम माहिती आहे व त्यांचे आमचे घरी नेहमीच येणे जाणे होते. त्यामुळे त्यांना आमच्या जातीबद्दल माहिती असून सुद्धा त्यांनी आमच्या अपमान करण्याची जाणीवपूर्वक आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर गैरहजरदार 1 ला सपोर्ट करण्यासाठी गैरहजरदाराचा अपमान करण्याकरिता गैरहजरदार 2 ते 5 यांनी देखील गैरहजरदार क्रमांक 1 चे मागेमाग देडके नीच जातीचे असा जातीवाचक शिवायांचा वापर करून गैरहजरदार अपमानित केले. तसेच या झालेल्या घटनेमध्ये गैरहजरदार क्रमांक 1 बोलले की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व गडकरी साहेबांचा ओळखतो, माझे कोणी काही करू शकत नाही अशी धमकी दिली व बँकेतून हाकलून लावले. तरी यापूर्व देखील सदर गैरहजरदार आम्हास माहे जून 2025 रोजी सदर कर्जाची तडजोडीसाठी बोलवण्यात आले होते. त्या अनुषंगाने आम्ही व आमच्यासोबत एका परिचित व्यक्तीस घेऊन सदर बँकेत गेलो असता त्यावेळी देखील गैरहजरदार क्रमांक 1 द्वारे आम्हाला जातीवाचक शिवा करण्यात आलेली होती. परंतु आम्हाला आमचे कर्जाच्या रकमेबाबत तडजोड होणे गरजेचे असल्यामुळे आम्ही त्यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या जातीवाचक शिव्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आम्ही मोठ्या विनम्रतेने गैरहजरदारांना समजावले होते की साहेब, बँक आणि आपल्या लोन संदर्भात व्यवहार आहे आणि त्या संदर्भात आमची मालमत्ता गहाण आहे. तरी तुम्ही बोलताना वैयक्तिकपणे जातीवाचक शिवांचा प्रयोग करू नका, हे चुकीचे आहे. तरी आमची आपणास हात जोडून विनंती आहे की यानंतर तरी आपण अशा जातीवाचक शिवा देऊ नये. अशा रीतीने आम्ही गैरहजरदारांना समजावले होते. जी दिलेले आहे व यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट. आणि मला एक गोष्ट सांगा, आज आपण इथे जितके पण आपण लोक उपस्थित आहात, कोणी ना कोणी कुठे ना कुठे कर्जबाजारी कोणत्या ना कोणत्या बँकेतनं आहेत. आपण असा विश्वास ठेवू का की बँक आपली म्हणजे माई बहीण घेईल? दुरुक्कर साहब, रविंद्र देवीदास दुरुक्कर कौन है वो? अध्यक्ष है गांधीबाग सहकारी बैंक के. और किसने दिया गाली आपको? उनके साथ में जो मैंने नाम दिया है उनके साथ में उन्होंने रिकॉर्ड है कि आपके पास में गाली? जी ऑडियो रिकॉर्डिंग है, ऑडियो रिकॉर्डिंग है? बिल्कुल है. और उन्होंने उसमें अभी आपकी मांग क्या है भाई? ऑडियो रिकॉर्डिंग है अभी आपके पास? जी है. ऑडिओ रिकॉर्डिंग मध्ये ते मान्यही करून राहिले की बा आम्ही शिव्या दिल्या नाही, पण त्याच्यानंतर त्यांनी क्लिअर केलेलं आहे, हो मी शिवी दिली, काय करायचंय करून टाक. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणता गुन्हा करता, करतोय नाही मिळालं मग गुन्हा म्हणजे आमची तक्रार बंद करणे निकाली काढण्यात आली होती चुकीचं उत्तर देऊन. मग पुन्हा आम्ही तक्रार केली की बा ही केस क्लिअरला आलं. सर, लोन घेऊन 2017ला आम्ही लोन घेतलं प्रॉपर्टीवर. 1 वर्ष लोन आम्ही म्हणजे बरोबर रेग्युलर हप्ते केले आमचे. 1 वर्षानंतर गांधीबाग बँक खूप खुश होती आमच्यावर. दुरुक्कर साहेब म्हणजे अजून 25 लाख रुपये तुम्हाला देतो. ठीक आहे, बँकेच्या फाईल्स ऑडिट होत आहे. त्या ऑडिटमध्ये म्हणे तुमचं एनपीए दिसून राहिलं तर ते एनपीए तुम्हाला क्लिअर करावं लागेल. ठीक आहे, आणि ती फाईल ते क्लिअर केल्याच्या नंतरच रिन्युअल होईल म्हणे. तर त्याच्यानंतर मग आम्ही जसे आईचे गहाणे विकून इकडून तिकडून पैसे आणून आम्ही ते 17-18 लाख रुपये भरले बँकेला. त्याची आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये स्टेटमेंट पण आहे त्याच्याकडे. त्याचा आमच्याकडे आम्ही पैसे भरले म्हणून. हा 17-18 लाख रुपये एनपीए झालं. तर 3.5 लाख रुपये प्रत्येक महिन्याला आम्हाला द्यायचे होते. 3-3.25 ते 3.5 लाख. आम्ही 2020 फेब्रुवारी पर्यंत 1 ते 1.25 करोड रुपये बँकेला भरलेले आहे आणि 2 करोड 45 लाख रुपये आपण ओडी घेतलेली होती. जे 2 करोड 20 लाख रुपये अगोदर घेतलेली होती, 25 लाख रुपये त्यांनी वाढीव ओडी केलेली होती पुढच्या वर्षी, दुसऱ्या वर्षी असं करून. आणि फेब्रुवारी 2020 मध्ये मी ते पूर्ण लोन जे आहे 2 करोड 45च्या आतमध्ये आणलेलं होतं. आतमध्ये आणण्याचा हाच एनपीए क्लिअर करण्याचा हाच उद्देश असतो की आपण पेमेंट भरलं म्हणजे आपण एनपीए मधनं निघालो. तुम्ही इथे उपस्थित राहणारे आपला ईएमआय भरता, तर ईएमआय भरल्यानंतर तुम्ही विचार करता का बा मी ईएमआय भरलेला आहे, आता माझ्यावरती कारवाई होणार नाही. ठीक आहे. हां. नीलकंठ भानुसे आजच्या दिनांक 8/4/2026 रोजी संध्याकाळी 6:20 पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या सर्व प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या पत्रकार मित्रांचे आभार मानतो की तुम्ही या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून माझी बाजू ऐकून मला न्याय मिळवून देण्यास मदत करणार आहे. धन्यवाद. माझा आरोप गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड महाल शाखेत श्री रवींद्र देवीदास दुरुक्कर अध्यक्ष, श्री डॉक्टर सुभाषचंद्र शिवप्रसाद बजाज, श्री अरुण
तामदेव टिकले, श्री आकाश ज्ञानेश्वर डंबारे व श्री शमी एम शेख व्यवस्थापक आहे हे, यांनी दिनांक 9/9/2025ला प्रत्यक्ष चर्चावर कर्जाचे सेटलमेंट करून कर्ज खाते बंद करण्याकरिता पत्र पाठवून दिनांक 11/9/2025 रोजी संचालक मंडळ समितीमध्ये मला बोलवून तिथे मला जातीवाचक व अपमानास्पद शिवीगाळ केल्या व जीवे मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की करून बँकेच्या बाहेर काढले. या घटनेबाबत मी दिनांक 13/9/2025 रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला या बँकेच्या नमूद केलेल्या अध्यक्ष व संचालक मंडळांची सभा यांचेवर जातीवादक व अपमानास्पद शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल यांचेवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली होती व त्यासोबत कर्जाबाबतची सहपत्रे व मी त्या मीटिंगमध्ये 2 तास 14 मिनिटं 17 सेकंदची मी केलेली ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा तक्रारीसोबत जोडलेली आहे. परंतु मला त्यांना सांग की या मीटिंग मध्ये म्हणा आम्ही आपला मोबाईल हे ठेवलेला होतो. या मीटिंगला मी आपला मोबाईल ऑडिओ रेकॉर्डिंगवरती ठेवलेला होता, त्यामुळे मला ऑडिओ रेकॉर्डिंग मिळालेली आहे व ती मी पोलीस स्टेशनला सबमिट केलेली होती. परंतु मला जावक क्रमांक 100/2026 द्वारे पोलीस ठाणे कोतवाली येथून दिनांक 3/1/2026 संयुक्तिक उत्तर पत्रामध्ये गैर अर्जदारासोबत किरायाने दिलेल्या फ्लॅटच्या वादासंदर्भात माहिती देऊन माझी तक्रारी निकाली काढण्यात येत आहे असे मला पत्राद्वारे स्पष्टीकरण दिलेले आहे व माझी तक्रार बंद करून निकाली काढण्यात आली. यामध्ये असं झालं की आम्ही जी तक्रार दिलेली होती पोलीस स्टेशनमध्ये 13/9/2025 रोजी, तर त्या तक्रारीला चुकीचं उत्तर देण्यात आलं पोलीस स्टेशनकडून की हा वाद जो आहे वाद दाखवला त्याच्यामध्ये फ्लॅट आणि त्या किरायाच्या संदर्भात. पण आमचा वाद किरायाच्या संबंधात आहेच नाही. मूळता आम्हाला जी शिवीगाळ केली यांनी आणि अपमानास्पद जे शब्द बोलले आणि शिवीगाळ केली त्यामध्ये शिव्यामध्ये हे आहे नीच जातीच्या धेड्या, आणि इथे नाही सांगू शकत मी अशी शिव्या दिलेली आहे. पत्रकार परिषदेत मी बोलू नाही शकत. ह्याच्यामध्ये शिव्या दिलेली आहे आम्हाला. आता तो कोणत्याही जातीचा असो, आम्ही तर मागासवर्गीय आहोत म्हणून आमच्यासोबत हे अत्याचार होत आहे आम्हाला असं वाटतंय. पण कोणत्याही जातीचा असो, शिंपी असो, महार असो, तेली असो, माळी असो, कुणबी असो किंवा ब्राह्मण असो, त्याला जातीच्या बद्दल दिलेले शिवा ही त्याच्यासाठी फार अपमानास्पद असते व ती असहनीय असते त्याच्यासाठी. तर म्हणून हे आम्हाला सहन झालं नाही, म्हणून बाबत आम्ही ही तक्रार केलेली होती. पण पोलीस स्टेशनद्वारे आम्हाला गुमराह करण्याचा प्रयत्न केलेला आहे व भटकवण्यात आलेले आहे, म्हणून त्यांनी काहीतरी उत्तर देऊन ही केस संपुष्टात घेण्याचा विचार केलेला होता. त्यानंतर पुन्हा सांगतायत समोर, ही दिलेली माहिती ही चुकीची असून ही तक्रार फ्लॅटच्या किरायासंदर्भात वादाविषयी नसून मला दिलेल्या जातीवादक अपमानास्पद शिव्या व जीवे मारण्याच्या धमकीबद्दल आहे. ही माहिती मी पुन्हा दिनांक 1/4/2026 द्वारे कोतवाली पोलीस स्टेशन महाल नागपूरला दिली व माझी तक्रारबाबत कार्यवाही पुन्हा सुरू करून व दिनांक 11/9/2025 रोजी झालेल्या घटनेची सविस्तर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबतची तक्रार केली. त्या अनुषंगाने मला कोतवाली पोलीस स्टेशनमधून चौकशी अधिकारी राहुल कातकाडे यांच्या दिनांक 7/4/2026 रोजी फोन करून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. तिथे मी संध्याकाळी 7 वाजता गेलो असता त्यांना मी दिनांक 3/1/2026 रोजी चे संयुक्त उत्तर पत्रामध्ये चुकीची माहिती टाकून माझी तक्रार का बरं निकाली काढण्यात आली असे विचारले असता त्यांनी मला हे उत्तर कॉपी पेस्ट झाल्याचे होते असे सांगून पुन्हा सविस्तर घटना विचारली व त्या घटनेवरून त्यांची तिथेच नवीन उत्तर बनवून मला त्यांनी सुधारित प्रत दिली. त्यामध्ये त्यांनी लिहिले की सदर प्रकरणात अर्जानुसार गैर अर्जदार यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा काय याबाबत माननीय वरिष्ठ यांचे मार्गदर्शन घेतले असता सदर प्रकरणात अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत नसल्याने सदरचा अर्ज माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 3 नागपूर शहर यांचे आदेशाने फाईल करण्यात येत आहे असे कळविले. आता यामध्ये झालं काय साहेब की आम्ही यांच्याकडे तक्रार दिली असताना पुन्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो की बा ही चुकीची बातमी तुम्ही याच्यामध्ये टाकलेली आहे, तर त्यांनी सांगितलं की ही कॉपी पेस्ट आहे म्हणून. कॉपी पेस्ट झालाय चुकीनं, पण याचा अर्थ असा नव्हता. तर मी म्हटलं त्यांना कॉपी पेस्ट झालाय तर दुरुपकर साहेबांचं नाव कसं काय? कॉपी पेस्टमध्ये दुसऱ्याची तक्रार कॉपी पेस्ट होईल
त्याच्यामध्ये दुरुपकर साहेबांचं नाव आहे. तुम्ही तुमच्याकडे दिलेली जी कॉपी लागलेली आहे त्याच्यामध्ये ती तक्रार दिलेली आहे. आपण 3/1/2026चं जे पत्र आहे त्यांचं त्याच्यामध्ये लागलेलं आहे. तुम्ही ती वाचून घ्यावी, माझी अशी विनंती आहे. तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की बा ही याच्याबद्दल होती फ्लॅट आणि किरायासंदर्भात. पण त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना विचारलं असता ही कॉपी पेस्ट झाली आहे, त्यांनी असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आम्हाला सविस्तर माहिती विचारली त्या प्रकरणाची. त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं याबद्दल. त्याच्यानंतर चौकशी ऑफिसरनी पुन्हा सविस्तर माहिती विचारली. यांनी त्यांना सविस्तर माहिती सांगितली त्या घटनेबाबतची. मग पुन्हा तिथेच त्यांनी तुरंत दुसरी ॲप्लिकेशन तयार म्हणजे लेटर आम्हाला उत्तर तयार केलं तिथेच त्यांनी ऑन द स्पॉट. आणि त्यामध्ये असं लिहिलं की बा जे या तारखेला जे नाही दिलेली आहे नाही कुठले आहे कुठले क्लिनिक. नाही कुठलं पोलीस स्टेशन आहे ते? कोतवाली नाही, ते ज्या DCP लकड पोलीस स्टेशन मधील DCP साहेब जे आहेत तर त्यांनी आम्हाला गुन्हा दाखल करू नये म्हणून ही माहिती सांगितली आहे. म्हणून आम्ही गुन्हा दाखल करत नाही हे त्यांनी स्पष्ट शब्दात बोलले आहे. आणि ती जी सुधारित अर्ज आम्हाला दिला त्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की लकडगंज मधील DCP साहेब यांनी आम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी बंदी केलेली आहे. गुन्हा दाखल करू नये म्हणून असं सांगितलेलं आहे. तर हे कुठेतरी पाणी मुरून राहिलं आहे आणि याच्यामध्ये काहीतरी दबाव प्रेशर येऊन राहिलाय कोतवाली पोलीस स्टेशनवर, मला असं वाटतंय कदाचित. त्यानंतरची माहिती पुन्हा पंकज मदने साहेब, लकडगंज पोलीस स्टेशन DCP मदने साहेब आहेत. तुमचे जे पहिला संयुक्त उत्तर दिसत आहे हा. 3/3/2026 दिसत आहे. हा. आणि जे तुम्ही त्याच्यात म्हणत आहे की किरायाच्या फ्लॅटच्या बद्दल 3 एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. रुपाली कागद दे बरं ते. उत्तर दिले ना त्यांनी त्याच्यामध्ये फ्लॅटच्या संदर्भात दिलेलं आहे. पण ती तुमची 14 महिन्याची आहे, 7/4/2026 ची आहे. उत्तर मिळालं आम्हाला त्यामध्ये. हा. हा, चुकीची तारीख टाकण्यात आली असेल पण ते उत्तर आम्हाला काल मिळालं. बघा तुम्ही तारीख बघा वरती दिनांक दिसत आहे 3/3/2026 दिसत आहे. DCP सोबत आमचं बोलणं नाही झालंय. जे इन्स्पेक्शन ऑफिसर आहे त्यांनी चौकशी ऑफिसर त्यांनी आम्हाला सांगितले आणि पत्राद्वारे कळवलं आहे आम्हाला सरळ स्पष्टमध्ये. ते ॲज इट इज मी इथे वाचून दाखवत आहे. सदर प्रकरणात अर्जानुसार गैर अर्जदार यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा काय याबाबत माननीय वरिष्ठ यांचे मार्गदर्शन घेतले. माननीय वरिष्ठ म्हणजे DCP साहेब, ठीक आहे. असता सदर प्रकरणात ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होत नसल्याचे सदरचा अर्ज माननीय पोलीस उप आयुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 3 नागपूर शहर यांच्या आदेशाने फाईल करण्यात येत आहे. म्हणजे यांनी सांगितल्यामुळं आम्ही बंद करतो केस असं त्यांनी सांगितलं आम्हाला पत्रात स्पष्टपणे. आयोचं नाव आहे काय राहुल कातकाडे साहेब. माझा आपल्या देशाच्या संविधानावर व न्यायपालिकेवर पूर्ण दृढ विश्वास असल्यामुळे मी दिलेल्या तक्रारीवरून न्याय मिळून गैर अर्जदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होईल असा विश्वास होता. परंतु कोतवाली पोलीस स्टेशन महाल नागपूर यांनी दिलेल्या उत्तरावरून असे दिसून येते की चौकशी अधिकारी व तेथील वरिष्ठ अधिकारी कोणत्या तरी दडपणाखाली आहेत व त्यांना माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 3 नागपूर यांचे गुन्हा दाखल न करण्याबद्दलचे सक्त आदेश आहे असे दिसून येते व या प्रकरणात पक्षपात करून गैर अर्जदारांचा बचाव करून पाणी कुठेतरी मुरत आहे असेही आढळून येते. म्हणून मी या पत्रकार परिषदेमार्फत माझ्यावर होत असलेल्या मानसिक व वैयक्तिक अत्याचाराबद्दल माहिती देण्यास व मला न्याय मिळून गैर अर्जदारावर पुन्हा दाखल करण्यासाठी तुमच्याकडून होणाऱ्या मदतीसाठी इथे तुमच्या समोर उपस्थित आहो. याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की मी व माझा भाऊ रुपेश निळकंठराव भानुसे आमची पार्टनरशिप फर्म मॅक्सन